यवतमाळ जिल्ह्यावर वर्चस्व असलेल्या नाईक घराण्यातील ययाती नाईक हे महाविकास आघाडीसोबत असल्याचं चित्र आज पाहावयास मिळालेलं आहे। ययाती नाईकांचे बंधू हे अजित पवार गटाचे आमदार आहेत। या संपूर्ण नाईक परिवारातील फुटींवर आपल्यासोबत बोलण्यासाठी ययाती नाईक आहेत। ययाती भाऊ, तुम्ही महाविकास आघाडीसोबत आहेत, बंधू अजित पवार गटात महायुतीचा प्रचार करताय, एकंदरीत नाईक परिवारामध्ये ही फूट पडली आहे का? नाही, फूट पडलेली नाही आहे। एकंदरीत माननीय संजय देशमुख साहेब यांच्या व्यक्तिगत त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि जो तुम्ही म्हणत आहे की हा नाईक घराण्यात फूट आहे, अशी कुठलीही फूट नाही आहे। त्याच्या मागे एक म्हणजे उदाहरण तर एक सांगायचं की नाईक फॅमिलीमधून कुठलाही उमेदवार नसल्यामुळे ह्याच्यात फूट पडायचा काही प्रश्नच येत नाही आहे। राहिला विषय संजय भाऊ देशमुख साहेबांच्या, माझे संबंध चांगले आहे आणि मी माझ्यातर्फे त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। एक पाहिलं तर आमदार इंद्रनील नाईक हे महायुतीचा प्रचार करतायत, अद्यापपर्यंत उमेदवार ठरलेला नाही, त्यांच्या पत्नीच्याही उमेदवाराची चर्चा होती, कुठेतरी नाराजीतून महाविकास आघाडीला पाठिंबा? नाही, कुठलाच नाही, असं काही कुठल्याही आमच्या घरातून उमेदवारी मिळणार नाही, आम्ही मागितली सुद्धा नाही आहे। कार्यकर्त्यांच्या जोशमध्ये नाव समोर आलं तर मग ते कसं वाढत जातो असं ते नाव समोर आलेलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही ययाती नाईकांना शिवसेनेचे किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पाहू? आमदार म्हणून बघू शकता, पण कुठल्या पक्षातून होईल हे मी आज नाही सांगू शकत, कारण मी कुठल्याही पक्षात आज प्रवेश केलेला नाही आहे आणि कुठल्या पक्षात मला प्रवेश करायचा आहे हे मी निवांत चर्चा करून सर्वांशी संबंधांशी चर्चा करून निर्णय घेणार। एक चर्चा केली जात आहे की तुम्ही शरद पवारांच्या संपर्कात आहात, शरद पवार गटात तुम्ही लवकरच प्रवेश घेणार? नाही, चर्चा चालू आहे, समोर जे काही घडेल तर त्याच्यानंतर निर्णय जे होईल त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू। कशी वाटचाल तुमची आगामी राहील? राजकीय जशी चालू आहे तशी बिलकुल राहणारच। आता लोकसभेत तर तुम्ही महाविकास आघाडीत, लोकसभेत ह्याच्यात मी तुम्हाला बोललो ना, माननीय संजय देशमुख साहेब यांच्या माझे व्यक्तिगत संबंध आहे, जिव्हाळ्याचे संबंध आहे, मी माझा पाठिंबा त्यांना जाहीर केलेला आहे। तुमच्या या सगळ्या भूमिकेला भाऊंचा एक प्रकारे दुजोरा भाऊंचा तुम्हाला आहे? नाही, स्वतः तुमचा निर्णय? हा, स्वतःचा निर्णय आहे माझा। निश्चित आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून तुम्ही मला पाहू शकाल, मी कुठल्या पक्षातून असेल हे सांगता येणं कठीण असल्याचं ययाती नाईक यांनी सांगितलंय। मात्र मी व्यक्तिगत संबंधाखातर संजय देशमुखांचा प्रचार प्रसार जो आहे तो या ठिकाणी करत असल्याचं सांगितलं। कॅमेरामॅन मिलिंदसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।